आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील आहेत सर. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता. सभागृहात गेला कसा अनुभव होता? खूप छान अनुभव होता. थंडीच्या वातावरणामध्ये आतमध्ये सगळं आज शोक प्रस्ताव झाला आणि मंत्र्यांचा परिचय, सदस्यांचा परिचय आणि त्या ठिकाणी सर्वांना एक वेगळा अनुभव आज नागपूरच्या अधिवेशनात बघायला मिळाला. लोकसभेला ज्याप्रमाणे निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं महाराष्ट्रामध्ये, परंतु आता ईव्हीएमच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी पुन्हा एकदा या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळते. तुम्ही विरोधामध्ये आहात, कसं बघताय सगळं? आपण बघितलं तर लोकसभेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी यश आलं होतं, परंतु विधानसभेला मात्र तसा विचार केला तर खूप जागा कमी महाविकास आघाडीच्या आल्यात आणि काही मतदारसंघामध्ये काही गोष्टी समोर येत आहेत. याच्यामुळं या ईव्हीएमवरती जो संशय आहे तो बळावतोय आणि पक्षाची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे. मतदारसंघासाठी पुढील 5 वर्षामध्ये काय विजन असणार आहे तुमचं? काय मुद्दे असणार आहे? माझ्या मतदारसंघामधले जी कामं आहेत ती आपल्याला त्या ठिकाणी पहिली 5 कामं आम्ही टार्गेट केलेत. त्यामध्ये माझ्या मतदारसंघातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो पर्यटनासाठी उजनी धरणावरती पर्यटन स्थळ डेव्हलप करणे असेल. माझ्या मतदारसंघातील तुळशी असेल, आरण असेल, बावी असेल, अंजनगाव खिलोबा असेल, परितेवाडी परित ह्या गावांना पाणी, करकमच्या तळ्यामध्ये पाणी आणणं, पाणी आणण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या सुप्रमात 3ला आता मान्यता घेऊन त्याला निधी अधिकेचा उपलब्ध करायचा आहे. त्याचबरोबर रोजगार निर्मिती करण्यासाठी MIDC त्या ठिकाणी डेव्हलप करायची आहे. रेल्वेच्या संदर्भात आम्ही कार्गो टर्मिनलचा त्या ठिकाणी मागतोय. त्यातून एक्सपोर्टची, निर्यातीची त्या ठिकाणी शक्ती निर्माण होईल आणि मग माढा मतदारसंघातली रस्त्याची खूप दुरावस्था आहे, तर ती दुरावस्था आम्हाला त्या ठिकाणी करण्यासाठी निधी उपलब्ध होईल अशा पद्धतीचं आम्ही काम करतो. हे सगळे विकास कामं तुम्ही म्हणलात आम्हाला करायचे, परंतु सत्ताधारी तुम्हाला एवढी ताकद देतील का, मदत करतील का? आम्ही आता सातत्यानं पाठपुरावा करून त्यांना मंत्री महोदय जरी विरोधी पक्षात आम्ही असलो तरी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की सर्व समान निधीचं वाटप करतील आणि आम्हाला देखील निधी मिळेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच होते अभिजित पाटील. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.